आज आर्ग्युमेंट होणार नाही। आज आरोपीला हजर केलं जाईल आणि आरोपीच्या शिक्षेची सुनावणी केली जाईल एवढीच। तुम्ही म्हणाला होता की आरोपीला जगण्याचा कुठलाही अधिकार नसल्यामुळे डेथ पेनल्टीची जी मागणी आहे ती देखील ठेवली। प्रॉसिक्युशनकडनं ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे आणि आरोपीचा मागचा इतिहास बघता, आरोपीचं वर्तन बघता आरोपीला रिफॉर्मेटिव्ह थिअरी ही ॲप्लिकेबल होणार नाही। आरोपी हा रिफॉर्म होण्याच्या परिस्थितीच्या बाहेर गेलेला आहे, म्हणून आरोपीला या रेअरेस्ट ऑफ रेअर केस ही मानण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंड देण्यात यावा असा आग्रही युक्तिवाद आम्ही प्रॉसिक्युशनतर्फे करण्यात केलेला आहे। आता न्यायाधीश नक्की काय करतील? प्रोसेस प्रोसेस आज एवढीच राहील की निकालाचं थोडक्यात वाचन होईल आणि अंतिम आदेश जाहीर केला जाईल। काय हे बघा, कायद्यात अशी तरतूद आहे की आधी आरोपीला दोषी ठरवलं जातं किंवा नाही हे ठरवलं जातं आणि आरोपीला दोषी ठरवलं असेल तर मग पुढच्या तारखेला आरोपीची शिक्षा सुनावणी केली जाते। त्या दरम्यान दोन्ही पक्षांचं आणि आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं की शिक्षेबद्दल कोणाला काय सांगायचं आहे। प्रॉसिक्युशनकडनं एकूण 12 लँडमार्क जजमेंट दिले गेलेले आहेत। त्या जजमेंटचं अवलोकन करून त्या जजमेंटचं आणि ह्या केसची सांगड घालून अंतिम न्यायनिर्णय देण्यासाठी आजची तारीख ठरलेली आहे। शेवटचा प्रश्न, किती वेळ या सगळ्या प्रोसेसला एक्सपेक्टेड आहे? साधारण तासभर धरून चला। थँक्यू। नसरापूर प्रकरणामधील आरोपीला आज शिक्षा सुनावली जाणार आहे आणि त्या प्रकरणाच्या शिक्षेच्या सुनावणी आधी वकिलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। साधारण तासभर या सगळ्या प्रोसिजरला लागतो। आज सुनावणी नाही, आज केवळ निकाल वाचन आणि त्यानंतर शिक्षा सुनावली जाईल अशी माहिती वकिलांनी दिलेली आहे। नसरापूर प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया। 1 मे रोजी नसरापूरमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला। प्राथमिक तपासामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं। 2 मे रोजी पुरावे गोळा करत संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 16 मे रोजी पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। 28 मे रोजी आरोप निश्चित करून न्यायालयानं खटला जलद गतीने चालवण्यास मान्यता दिली। ज्या पद्धतीने खरं तर या संपूर्ण याची सुनावणी खरं तर होताना दिसतीये, त्या अनुषंगाने या संपूर्ण नसरापूर प्रकरणाचा निकाल हा काही वेळात येताना पाहायला मिळेल। त्या अनुषंगाने या संपूर्ण न्यायालयाबाहेर पोलिसांचा असा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे नागरिकही या संपूर्ण कोर्टच्या बाहेर मोठ्या संख्येने येताना दिसतात। त्यांची सखोल अशी चौकशी करून खरं तर त्यांना न्यायालयामध्ये सोडलं जातं आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण जो निकाल आहे तो खरं तर जाहीर होईल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आरोपीला कशा पद्धतीने शिक्षा दिली जाते, कोणत्या गुन्ह्यांच्या अन्वये त्याला शिक्षा केली जाते, हे खरं तर आता काही वेळात निष्पन्न होताना एकंदरीत पाहायला मिळेल। आपले प्रतिनिधी तुषार हे सध्या न्यायालयाच्या बाहेर आहेत आणि न्यायालयाच्या बाहेरून ते आपल्याला ही सगळी माहिती देत होते। तुषार, आता काही वेळापूर्वी वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा वकिलांनी नेमकं काय म्हटलं, काही महत्त्वाचे मुद्दे? वकिलांनी ज्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस वकिलांनी स्पष्टपणे सांगितलं की गेल्या तारखेला या आरोपीला खरं तर न्यायालयाने आरोपी खरं तर निश्चित केले गेलेले आहेत, त्याच्यावरील जे गुन्हे आहेत ते खरं तर निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता खरं तर आजच्या तारखेला या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या आरोपी आहे त्याला शिक्षा खरं तर जाहीर केली जाईल आणि ही शिक्षा कशा पद्धतीने असणार आहे ते खरं तर पुढे येताना पाहायला मिळेल। आता न्यायालयामध्ये आरोपीला खरं तर आणले गेलेलं आहे, त्याच ठिकाणी जे पीडितेचे नातेवाईक आहेत ते खरं तर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या संपूर्णचा जो निकाल आहे तो काही वेळामध्ये जाहीर होणार आहे आणि त्यानंतर आरोपीला कोणत्या पद्धतीची शिक्षा खरं तर दिली जाईल हे पुढे येताना पाहायला मिळेल। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये जे वकील खरं तर पीडितेची बाजू मांडतात त्या वकिलांनी ज्यावेळेस प्रसार माध्यमांशी बोललं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेले की या आरोपीला
कठोराशी कठोर शिक्षा खरं तर केली जावी, यासाठीच आमचे प्रयत्न सुरू असणार आहे आणि त्या पद्धतीनेच खरं तर ही संपूर्ण जी व्यूहरचना आहे ती त्यांच्याकडनं आखली गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. धन्यवाद तुषार, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आज या प्रकरणाचा निकाल लागणार आहे, या प्रकरणातली शिक्षा सुनावली जाणार आहे. 25 तारखेला आरोप सिद्ध झाले आणि त्यानंतर 29 तारखेसाठी म्हणजे आजसाठी निकाल राखीव ठेवण्यात आला. आज शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपी भीमराव कांबळे याला काय शिक्षा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. नसरापूरमधल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येचं हे प्रकरण. आरोपीला कोर्टाकडून आज शिक्षा जाहीर होणार आहे. न्यायालयामध्ये न्यायाधीश पोहोचलेले आहेत. न्यायालयामध्ये आरोपीलाही हजर करण्यात आलेला आहे. आरोपीवरचे आरोप हे सिद्ध झालेले आहेत, गुन्हे सिद्ध झालेले आहेत. आता केवळ शिक्षा सुनावणी बाकी आहे आणि शिक्षा नेमकी काय सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जन्मठेप की मग फाशी या दोनपैकी कोणती शिक्षा या आरोपीला सुनावली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आणि संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष असणार आहे. आरोपीला फाशी होणार की जन्मठेप, आज निर्णय होणार आहे. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येचं हे प्रकरण. थोड्याच वेळात आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपीला फाशी होणार की जन्मठेप, आज निर्णय होणार आहे. आज न्यायालयाकडून निर्णय सांगितला जाणार आहे, निकालाचं वाचन केलं जाणार आहे. नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येचं प्रकरण. आरोपीला कोर्टाकडून आज शिक्षा जाहीर होणार आहे. 1 मे रोजी या चिमुकलीचा मृतदेह नसरापूरमध्ये सापडला होता. प्राथमिक तपासामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं. 15 तारखेला आरोपीवर गुन्हे दाखल झालेले होते. 28 तारखेला जलद गतीनं हे प्रकरण चालवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते आणि आता या प्रकरणामध्ये आज निकाल येतोय. आरोपीला नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आत्ताच्या घडीची अपडेट, न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वी वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी म्हटलं आज सुनावणी अशी काही होणार नाही, आज वाद प्रतिवाद काही होणार नाही, आज केवळ निकालाचं वाचन केलं जाईल आणि शिक्षा सुनावली जाईल. आता निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे. न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी निकालाचं वाचन सुरू केलेलं आहे. 25 तारखेला ज्यावेळी या संदर्भातलं निकालाचं वाचन किंबहुना न्यायालयानं आपलं या प्रकरणातलं मत मांडलं, त्यावेळी न्यायालयानं काय म्हटलं होतं, रेअरेस्ट ऑफ द रेअर, अति दुर्मिळ असं हे प्रकरण आहे असं न्यायालयानं म्हटलेलं होतं. सोबतच आरोपी भीमराव कांबळे यालाच न्यायालयानं विचारलं होतं, तू जे कृत्य केलंयस त्या बाबतीत तुला काय शिक्षा द्यावी तूच सांग, अशा प्रकारे सुद्धा न्यायालयानं विचारलेलं होतं. आणि कायदेतज्ञांशी काही वकिलांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या गुन्ह्यांमध्ये त्याचे तो दोषी सिद्ध झालेला आहे, गुन्हे सिद्ध झालेले आहेत, त्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते आणि त्यामुळे आज जन्मठेप की फाशी नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष असणार आहे. पीडितेचे आई वडील आजी कोर्टरूममध्ये दाखल झालेले आहेत, न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. कोर्टात आरोपीच्या शिक्षेची सुनावणी आता सुरू झालेली आहे. नसरापूर प्रकरणी न्यायालयामध्ये शिक्षेच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. दरम्यान न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना वकिलांनी कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, मृत्यूदंडाचीच शिक्षा देण्यात यावी असं म्हटलेलं होतं. समाजामध्ये अशा दुष्कृत्य करणाऱ्यांना किंवा तसा विचार करणाऱ्यांना जाब बसावा यासाठी म्हणून मृत्यूदंडाचीच शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. अनेक राजकीय नेत्यांकडून सुद्धा मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती. आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे जाऊया. तुषार, आता आतमध्ये निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे. न्यायालयाच्या बाहेर बरीच वकील मंडळी असतात आणि त्यांच्यामध्ये अशा मोठ्या केसेसची चर्चा सुद्धा असते. काय चर्चा सुरू आहे, कोणती शिक्षा होऊ शकते या आरोपीला? तर ही संपूर्ण जी एकंदरीत गर्दी पाहायला मिळते, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या न्यायालयाच्या बाहेर खरं तर पाहायला मिळतोय. गेल्या तारखेला खरं तर मोठा युक्तिवाद खरं तर वकिलांकडून करण्यात आला होता. त्यामध्ये वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगत लगत नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी तो स्वतःच्या घटनेमुळे शक्यता असल्याचा खरं तर म्हटलं होतं आणि यामध्ये 65 वर्षांचा जो वृद्ध आहे त्याचाही युक्तिवाद खरं तर
करण्यात आला होता. या संपूर्ण याच्यामध्ये भीमराव कांबळेला खरं तर पश्चाताप झालाय का किंवा ही गोष्ट याविषयी खरं तर न्यायालयाने विचारलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलेलं आहे. ज्या कलमांखाली हा संपूर्ण जो खटला चालला आहे त्या सर्व जे गुन्हे खरं तर सिद्ध झालेले आहेत त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षेची तरतूद आहे. तर एका गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा खरं तर होऊ शकते. 14 वर्षांचा कारावास या शिक्षेमध्ये तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. तर यावेळी न्यायाधीशांनी आरोपी आणि भीमराव कांबळेच्या पिंजऱ्यामध्ये उभे करून त्यावेळेस विचारलं होतं की तू तो प्रसंग आठव आणि त्या प्रसंगामध्ये काय झालं होतं. त्यावेळेस त्याच्यावर भीमराव कांबळेंनी पुन्हा मनावर असला होता आणि न्यायात सांगितलं होतं की मी त्या दिवशी त्या मुलीशी गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यामुळे पाय घसरून पडले आणि त्याच वेळेस त्या मुलीच्या डोक्याला मार लागला असं खरं तर भीमराव कांबळेने सांगितलं होतं. आणि त्या संपूर्ण घटनेनंतर खरं तर न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. आज खरं तर न्यायालयामध्ये याच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी या आता आरोपी आहे त्याच्या आता ह्या निकालाचं वाचन खरं तर सुरू झालेलं आहे आणि या वाचन ज्यावेळेस सुरू झालं त्यामुळे आता काही वेळात खरं तर हा जो निकाल आहे तो लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने ही जी संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. न्यायालयामध्ये आरोपी असेल त्यानंतर येथील ज्या मुलीचे नातेवाईक खरं तर न्यायालयामध्ये हजर आहेत आणि न्यायालयात आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने निकाल पुढे येतोय ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. खरंय तुषार, न्यायालयाच्या आतून काही अपडेट समोर येत आहेत. 137 पानांचं हे निकालपत्र असल्याचं अपडेट समोर येत आहे. अजय मिसर यांनी 12 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले सुद्धा दिलेले आहेत. न्यायाधीश आता बोलता आहेत. निकालपत्र 137 पानांचं आहे. अजय मिसर यांनी 12 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले दिलेले आहेत. आता न्यायालयामध्ये शिक्षा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामधून काही अपडेट समोर येत आहेत. थोड्याच वेळात न्यायालय आता आरोपीला शिक्षा सुनावणार आहे. नेमकी काय शिक्षा सुनावली जाते? या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जाते की मग जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण राज्याचं या प्रकरणाकडे लक्ष लागून होतं. संपूर्ण राज्याचं आजच्या निकालाकडे सुद्धा लक्ष लागलेलं असणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. नसरापूर प्रकरणी नराधमाला कोणती शिक्षा होते अगदी थोड्याच वेळात न्यायालयाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. थोड्याच वेळात न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार आहे. आतापर्यंत कोर्टरूम मध्ये नेमकं काय काय घडलंय तर 137 पानांचं निकालपत्र असल्याची माहिती समोर आली आहे. अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 निकालांचे दाखले न्यायालयामध्ये दिलेले आहेत. कोर्टानं ही माहिती दिलेली आहे, अर्थात न्यायाधीशांनी ही माहिती दिलेली आहे. न्यायाधीशांचं नाव विशेष न्यायाधीश आहेत. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश यांच्या न्यायालयापुढे हे प्रकरण सुरू आहे आणि त्यांच्याकडून आता निकाल वाचन सुरू झालेलं आहे. नसरापूर प्रकरणी निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे. निकाल वाचन सुरू केल्यानंतर 137 पानांचं निकालपत्र असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अजय मिसर यांनी 12 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले दिल्याचं सुद्धा न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि त्यानुसार मिळालेल्या शिक्षांचं वाचन सुरू आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? काय काय घडलं होतं? नसरापूरचं प्रकरण ज्यानं महाराष्ट्र हादरला ते प्रकरण नेमकं काय? आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया. 1 मे रोजी नसरापूरमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र हादरला होता. प्राथमिक तपासामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. त्यानंतर 2 मे रोजी पुरावे गोळा करत संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 16 मे रोजी पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. 28 मे रोजी आरोप निश्चित करून न्यायालयानं खटला जलद गतीनं चालवण्यास मान्यता दिली. चार्ज फ्रेम 28 मे रोजी झालं. 20 जूनला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू झाले. सरकारी पक्षानं पुरावे कोर्टासमोर ठेवले. आज आरोपी कांबळेला कोर्टानं 25 तारखेला आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं दोषी ठरवलं. त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले आणि आज 29 तारखेसाठी न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आता निकाल समोर येतो आहे
शिक्षा वाचनाला, आरोपीच्या निकाल वाचनाला, आरोपीला शिक्षा सुनावण्याला आता न्यायालयामध्ये सुरुवात झालेली आहे. निकाल वाचन सुरू झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि त्यानुसार मिळालेल्या शिक्षांचं वाचन सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे. आरोपीला अपहरण, अत्याचार, हत्या, पॉक्सो अंतर्गत शिक्षा होणार आहे. अजय मिसर यांनी 12 सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे दाखले सुद्धा न्यायालयामध्ये दिले, अशी माहिती स्वतः न्यायाधीशांनी दिलेली आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि न्यायालयामध्ये सुद्धा आपले प्रतिनिधी आहेत. न्यायालयाच्या आतमध्ये आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आहेत, जे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि न्यायालयाच्या बाहेरून आपले प्रतिनिधी तुषार झरेकर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. तिथली सगळी परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आताच्या घडीला अपडेट आपण पाहतोय. न्यायालयामध्ये आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे. आपले प्रतिनिधी तुषार झरेकर न्यायालयाच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे जाऊया. तुषार, मोठं प्रकरण आहे. मोठ्या प्रकरणातला निकाल आज लागतो आहे. न्यायालयाच्या बाहेर काही लोक आहेत का, काही वकील आहेत का, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला समजून घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रकरणासंदर्भातल्या. तुषार, नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर साळुंके यांनी खरं तर सुनावणीला सुरुवात केलेली पाहायला मिळते. 137 पानांचं हे जजमेंट आहे, ते खरं तर सुरू आहे. आणि यावरती आता खरं तर हे जे जजमेंट एकंदरीत सुरू असताना एकंदरीत पाहायला मिळते आरोपीला शिक्षा देण्यासाठीचे जे मुद्दे लक्षात घेतले त्यावरती वय, मानसिक स्थिती आणि आरोपीच्या बाजूने नाही असं एकंदरीत ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर पुढे येताना पाहायला मिळतात. अनेक नागरिक खरं तर न्यायालयाच्या बाहेर आहेत. काय एकंदरीत मागणी आहे खरं तर वाचनाला या निकालाच्या सुरुवात झाली? लवकरात लवकर त्याला फाशी होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याला फाशीच व्हावी अशी सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि त्याला फाशी झाल्यानंतर पण ते एक ठराविक काळामध्ये त्याला ती केस निकाल लागल्यानंतर त्याला ती अंमलबजावणी झाली पाहिजे त्या केसची. आणि येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत ह्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि तर दोष त्याच्यावरती ठेवण्यात आले होते. आज न्यायालयात निकाल लागतोय. काय निकाल लागणं अपेक्षित? त्याला फाशी होणंच हेच अपेक्षित आहे. त्याला जन्मठेप झाली तर तो समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. असं होईल की मग आपण ह्या गोष्टीला पण थारा देतोय आणि अशा नीच कृत्यांना पण आपण आळा घालू शकत नाही असं त्याचा अर्थ होईल. तुम्ही खरं तर पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणामध्ये या ठिकाणी येत असता. काय एकंदरीत फार फास्ट ही प्रक्रिया हे झाली. कोर्टाने, सरकारने फार लवकरात लवकर निर्णय घेऊन आरोपीचा शोध घेऊन शिक्षापर्यंत आणलेला आहे. शिक्षेपर्यंत फक्त आमची एकच मागणी आहे की लवकर लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी, तरच तो पूर्ण हे होईल. तर महिने जर आरोपी तुरुंगात राहिला, फक्त शिक्षा सुनावून उपयोग नाही. त्यापुढं अंमलबजावणी काय होईल याकडे आमचं जास्त लक्ष आहे. अंमलबजावणी काय होती याकडे खरं तर लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र जर आपण कोर्टामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व साक्षीदारांचे साक्षी पुरावे खरं तर तपासले जातात. ते पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचं एकंदरीत म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्यावरती खरं तर आता सुनावणी न्यायालयामध्ये सुरू आहे. त्या अनुषंगाने ही संपूर्ण जी काही गोष्टी आहेत त्या खरं तर पुढे येताना पाहायला मिळतील. अनेक जण खरं तर न्यायालयाच्या बाहेर आहेत. आपण थेट त्यांच्याशी या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय संपूर्ण अनेक लोक या संपूर्ण न्यायालयाच्या बाहेर आहेत. ते खरं तर याविषयी प्रतिक्रिया देताना एकंदरीत पाहायला मिळतात. न्यायालयामध्ये जे मुद्दे खरं तर चर्चेले जात आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आरोपीला शिक्षा देण्यासाठी जे वय आहे त्या तुषार, खरं या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय. न्यायालयाच्या बाहेर हे सारे जण जमलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी थेट मागणी केली जाते आहे. आता शिक्षा नेमकी काय सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान न्यायालयामध्ये काय घडतंय, न्यायालयामध्ये न्यायाधीश काय म्हणतायत, आपण काही मुद्दे पाहूया. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल न्यायालयाच्या आतमध्ये आहेत आणि ते प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत. न्यायालयाने म्हटलेलं आहे आरोपीला शिक्षा देण्यासाठीचे मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. वय, मानसिक स्थिती आरोपीच्या बाजूनं नाही, उलट विरोधात आहे. न्यायाधीशांनी हे मत आत्ता न्यायालयामध्ये नोंदवलेलं आहे. हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर आहे असं सुद्धा न्यायालयाने म्हटलंय. सर्व साक्षीदारांचे साक्षी पुरावे पाहून निर्णय घेतलेला आहे. न्यायाधीशांनी हे म्हटलेलं आहे.
आईवडिलांच्या मनात भीती आहे की आज आमची मुलगी व्यवस्थित सुरक्षित घरी येईल का, आल्यानंतरनं तिला फोन करणे. तर ही जी भीती आहे ती आईवडिलांच्या मनात आहे. ही भीती आरोपीच्या मनात राहायला पाहिजे की त्यांनी हे असं घाणेरडं कृत्य करताना पहिल्यांदा विचार करायला पाहिजे किंवा त्याच्या मनातच यायला नाही पाहिजे. जर आलं तर एवढ्या लवकरात लवकर त्याला ही शिक्षा होईल, ही भीती आरोपींच्या सगळ्याच्या मनात राहायला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. मात्र गेल्या वेळेस त्याला खरं तर गुन्हेगार ठरवण्यात आलेलं आहे. आता शिक्षा खरं तर जाहीर होणार आहे. कशा पद्धतीने ही शिक्षा असणं गरजेचं आहे? फाशीची शिक्षा असणं ह्या असल्या गुन्ह्याला किंवा हा इतका घाणेरडा गुन्हा आहे की ह्याच्यासाठी फक्त फाशीची शिक्षा हेच फक्त त्याला पर्याय आहे असं आम्हाला वाटतं. काय एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून खरं तर तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये लढताना पाहायला मिळतात ते खरं तर त्याला दोषी ठरवलं गेलं आहे. आता खरं तर आज याचं संपूर्ण वाचन सुरू आहे. हो, नक्कीच आम्ही शिक्षा ऐकण्यासाठी आलेलो आहोत. वाचन काय चाललं आहे अजून आमच्यापर्यंत कोणती माहिती नाही, तुमच्याकडून कळते. पण ते वकिलांनी किंवा न्यायालयाने सगळं चांगला निकाल द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. जी काही घटना घडली ती खूप लज्जास्पद आहे. बाहेरही अनेक लहान मुली आहेत, माता भगिनीसुद्धा आहेत. लहान म्हणतात यांना नाही प्रत्येकाला, कारण काही वयोवृद्धांवरती सुद्धा अन्याय होत आहे. प्रत्येकाला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी फाशी शिक्षा फार महत्त्वाची आहे. नक्कीच एकंदरीत सर्व नागरिकांकडनं हीच मागणी करताना येते पाहायला मिळते की आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी आणि त्या अनुषंगाने न्यायालय निकालही देईल अशी अपेक्षा खरं तर हे संपूर्ण जे नागरिक आहेत ते व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतात. तुषार, तुम्ही जोडलेलेच राहा. ही सगळी अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, न्यायालयाच्या बाहेरचे सगळे अपडेट्स पोहोचवताय. न्यायालयानं आज आणि 25 तारखेला सुद्धा नोंदवलेल्या मतांपैकी आणि आता निकाल वाचन करताना म्हटलेल्या सगळ्यात महत्त्वाचं वाक्य काय आहे, हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर आहे, अति दुर्मिळ रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्हा असल्याचं न्यायालयानं मत नोंदवलेलं आहे. आणि त्यामुळं आता शिक्षा नेमकी काय सुनावली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल वाचन सुरू आहे. रेअरेस्ट ऑफ रेअर केस न्यायालयानं 25 तारखेलाही हे मत नोंदवलं होतं, आता निकाल वाचनावेळी सुद्धा म्हटलेलं आहे. सर, काय शिक्षा सुनावली जाऊ शकते अशा सगळ्या प्रकरणामध्ये, इतक्या गंभीर प्रकरणामध्ये? नक्कीच ज्या पद्धतीची घटना घडलेली आहे नक्कीच हे घृणास्पद आहे. आणि रेअरेस्ट ऑफ रेअर केस ज्या पद्धतीनं कोर्टानं अगदी तत्काळ पद्धतीने निकाल लावण्याचा प्रयत्न केलाय आणि एकूण एक घटना आणि पार्श्वभूमी जर आपण जर बघितलं, मला जर वाटतं रेअरेस्ट केसेसमध्ये मोस्टली कोर्ट इथं कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशीची शिक्षा देत असते. आणि ही सध्याची घटना ही फाशीची शिक्षा देण्या लायकीची घटना आहे. त्यामुळं मला वाटतं त्याच्यामध्ये आता 2 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक तरी जन्मठेप किंवा एक तरी फाशी. मग याच्यामध्ये हा केस जेव्हा रेअरेस्ट ऑफ रेअर केस जेव्हा गृहीत धरलं जातं त्यावेळी फाशीची शिक्षा ही जवळपास कोर्ट त्या पद्धतीने योजना करत असते. आणि त्या पार्श्वभूमीवर आज बहुतेक निकाल सुनावणी झाल्यावर एखाद्या वेळा युक्तिवादासाठी शिक्षाच्या युक्तिवादासाठी दिलेली असते वेळ आणि तो युक्तिवाद झाल्यानंतर हा निकाल देत असतो. मला वाटतं 100% कुठं ना कुठं फाशीची शिक्षाकडे कल कोर्टाचा असू शकतो. सर, फाशीची शिक्षा दिली जाईल असं म्हणण्यामागे आणखी एक कारण आहे, त्याला दुजोरा देण्यासाठी आणखी एक कारण आहे. 25 तारखेला गुन्हे सिद्ध झाले. 29 तारखेसाठी ज्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला त्यावेळी अनेक वकिलांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यावेळी फाशीची शिक्षा सुनावायची असते त्यावेळी काही दिवसांचा वेळ लागतो ती सगळी प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी. असं आहे सर? हा, नक्कीच. कारण कधी कसं असतं, कोर्ट प्रोसिजर असं असते, निकाल सुनावणीची ही पद्धत असते. जेव्हा पहिल्यांदा आरोप निश्चित केला जातो पहिल्याच्या वेळी आणि त्याच्यानंतर दुसरी जी तारीख म्हणजे आजच्या तारखेला दिवशी त्यांना नेमकी शिक्षा कुठली द्यावीची आहे कोर्टाने ठरवलेला आहे तो शिक्षा आज सुनावणी. मग सुनावणीपूर्वी एक सुनावणी ठेवलेली असते की आम्ही ही शिक्षा देतोय, तुमचं काय म्हणणं आहे. त्यावेळी मग आरोपीचे वकील काही युक्तिवाद करतात की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरून थोडासा त्याच्यावरील जो ही आहे शिक्षा कमी करावी या पद्धतीची युक्तिवाद करत असते. परंतु कोर्ट त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करून सुद्धा कोर्टाला जर वाटला की हा केस रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे आणि ही केस आणि या केसावरून पुढे भविष्यात येणाऱ्या घटनांना आळा बसवण्यासाठी म्हणून एक फाशी शिक्षा द्यायलाच हवी, जर असं कोर्टाचं प्राथमिक जर ओपिनियन जर असेल 100% मला वाटतं कोर्ट फाशीची शिक्षा याच्यामध्ये सुनावू शकते.
सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा जो न्यायालयानं आता शिक्षा सुनावताना नोंदवलेला आहे, अर्थात निकाल वाचन करताना नोंदवलेला आहे, आरोपीला शिक्षा देण्यासाठीचे मुद्दे लक्षात घेतलेत. वय, मानसिक स्थिती आरोपीच्या बाजूनं नाही, उलट विरोधात आहे, असं न्यायालयानं म्हटलंय. सर, या मुद्द्याविषयी थोडं. नक्कीच आपण जर पार्श्वभूमी बघितला तर त्या मुलीला काही कळत सुद्धा नाहीये, अगदी लहान बाळ आहे. आणि जर आरोपीचं जर वय आपण जर बघितलं तर हा एक ज्या आजोबा आणि नातीच्याच रोलमध्ये असायला हवा असा अमानवी कृत्य त्या माणसानं केलेलं आहे. आणि हे कुठेही कुठल्याही न्यायदानामध्ये कुठल्याही कायद्यामध्ये ग्राह्य धरू शकत नाही किंवा त्याला कुठल्याही कोर्टामध्ये त्याला सन्मान देऊ शकत नाही आपण. त्या पद्धतीची गुन्हा असल्यामुळे अगदी घृणास्पद आहे आणि इनफॅक्ट या माणसानं केलेलं कृत्य हा अमानवीय आहे. त्यामुळं या सारख्या केसेसमध्ये कोर्ट कठोरामध्ये कठोर शिक्षा देण्यासाठी कल असतो. आणि ज्या पद्धतीनं त्याच्या सीसीटीव्ही फुटेज भेटली आणि तिला चॉकलेट देऊन तो घेऊन गेला आणि हा सगळं कृत्य केलेलं आहे, हे नक्कीच मानवाला शोभेची घटना नाहीये. आणि कुठं ना कुठं म्हणल्यासारखं माणूस तिला काळीमा फासणारा एक गुन्हा आहे. त्यामुळं त्याला 100% मोठ्यातला मोठा शिक्षा म्हणलं फाशी शिक्षा हीच एक त्यासाठी उत्तर असू शकते. आणि कारण याचे इम्प्लिकेशन पुढे जाऊन समाजामध्ये सुद्धा असू शकतात. कारण ज्या पद्धतीने लहान मुलांवरील अत्याचार आपण रोज ऐकतोय, आपल्या माध्यमातून रोज आपण ऐकत असतो, मग त्याला कुठेतरी एक आळा बसायला हवा म्हणून सुद्धा कोर्ट या पद्धतीचा विचार करतो. सर, आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केस न्यायालयानं मत नोंदवलेलं आहे, अति दुर्मिळ. सर, या आधीचं तुम्हाला कोणतं प्रकरण तुमच्या अभ्यासातलं आठवतंय जिथं न्यायालयानं रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मग काय शिक्षा सुनावली, फाशीचीच शिक्षा सुनावली का? आपल्याला असं कोणतं प्रकरण आठवतंय? नाही, भरपूर असं ट्रायल कोर्टामध्ये आम्ही भरपूर केसेस बघतो ज्याच्यामध्ये रेअर केसेस असतं. असे एखादी घटना सांगावी म्हणलं तर नाव न घेता असं घटना सांगू शकतो आम्ही. प्रत्यक्षदर्शी आहे त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये कोर्ट प्रॉन्स करत होता दिस इज अ रेअर केस आणि अक्युजला किंवा ज्याच्याविरुद्ध आरोप प्रूव्ह केला सिद्ध झालेला आहे त्याला आम्ही माफ करू शकत नाही या पद्धतीची कडक शब्दामध्ये त्यांनी सुनावणी देऊन त्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट दिलेली घटना सुद्धा मी कोर्टात प्रत्यक्ष ऐकलेलो आहे. आणि अशी घटना असत असताना का देतं? रेअरेस्ट ऑफ द रेट म्हणजे काय? रेअरेस्ट ऑफ द रेट म्हणजे काय तर जेव्हा एखादी घटना समजा एखादा गुन्हा घडतो ते जर त्याला पूर्ण प्लॅन करून कुठल्या पद्धतीने त्याला तडा न्यायला हवा त्या पद्धतीत पूर्ण विचार करून एखाद्या आरोपीनं जर एखाद्या घटना तडीस नेला असेल आणि जेव्हा एखादा बाळ जो त्याला अजून वाचा सुद्धा नाही, तिला नीट बोलता सुद्धा येत नाही आणि त्या पद्धतीत असताना हा माणूस जो एक आजोबाचा वयाचा आहे आणि त्या अगोदर याला एक पार्श्वभूमी सुद्धा सिमिलर पार्श्वभूमी सुद्धा आहे, त्याचा एक हिस्ट्री सुद्धा आहे. मग असं असताना जी घटना घडलेली आहे या घटनेला रेअरेस्ट ऑफ द रेस म्हणल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण केस ज्या पद्धतीनं पुढे आला, घटना ज्या पद्धतीनं घडली गेली त्याच्यामध्ये समोरच्याला, कारण आपण जो व्हिक्टिम आहे तो टोटल इनोसंट आहे, त्याला काहीच बोलता येत नाहीये, काहीच भावना व्यक्त करता येत नाहीये. अशी परिस्थिती असताना जेव्हा एखादा आरोप करतो किंवा एखादा अत्याचार करतो त्याला काही प्रतिसाद देण्या इतकेही ताकद त्या व्हिक्टिम मध्ये नसताना मग त्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस अशीच त्याला पार्श्वभूमी आपण म्हणावी लागेल किंवा त्याला असंच त्याला म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा एक अबला असते, आपला तो व्हिक्टिम कोणीही असू शकतो ज्याच्यामध्ये काही ताकद नाही आणि त्याच्यावरून एखादा ताकद असलेला अत्याचार करतो किंवा काही अपाश्वी गुन्हा करतो, त्यावेळी कोर्ट या पद्धतीची विचारधारा पुढे आणते आणि मग त्याला कुठे ना कुठे छडा देण्यासाठी कुठे शिक्षा देण्यासाठी मग ही सगळी प्रोसिजर अवलंबते कोर्ट. धन्यवाद मंजुनाथ सर, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी नियुक्त केली यासाठी. सध्या नसरापूर प्रकरणामध्ये निकाल जाहीर केला जातोय. नसरापूरची केस ही अति दुर्मिळ गुन्हा आहे, रेअरेस्ट ऑफ रेअर केस. आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता अधिक आहे. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी थोड्याच वेळात आता निकाल जाहीर केला जाणार आहे. नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. नसरापूरची केस दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे.
ॲडव्होकेट महेश भोसले आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. महेश सर, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये. रेअरेस्ट ऑफ रेअर केस असं न्यायालयानं आजही म्हटलेलं आहे, 25 तारखेला सुद्धा म्हटलेलं होतं. काय शिक्षा या सगळ्या गुन्ह्यांतर्गत आरोपीला होऊ शकते, कायद्यामध्ये काय तरतुदी आहे? केसचा अर्थच हा होतो की ही अशी केस आहे की जी आपल्याला रेग्युलर दिसत नाही. ही असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे की हा खूप कमी वेळात खूप कोल्ड माइंडेडनी आणि नियोजनपूर्वक केलेला असतो. आणि असा जो आरोपी आहे जो बाहेर राहिला किंवा जिवंत राहिला तर याच्यापासून आणखी असे गुन्हे घडण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे रेअरेस्ट रेअर हा उल्लेख ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी मोस्टली फाशीची शिक्षा ही आता आपण ग्राह्य धरून चालायला हरकत नाही. अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 निकालांचे दाखले दिले होते आणि त्यातले बहुतांश आपण सर बोला बोला बोला. तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे भरपूर अशा केसेस आहेत. पुण्याचा एक जक्कल खून खटला आपण ऐकलेला असेल, जे नायलॉनची दोरी चा नवीनच शोध लागला होता आणि ते दुपारी जाऊन वृद्ध लोकांना फाशी देऊन त्यांच्या घरातली चोरी करायचे. किंवा धनंजय चटर्जी नावाची मध्यंतरी एक फाशीची शिक्षा अंमल झाली. तो आरोपी अशाच प्रकारे समाजाला धोका निर्माण करणारा होता, त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. असे भरपूर गुन्हे आहेत ज्यांना न्यायालयाने रेअरेस्ट मुळामध्ये काय आहे की आपल्याकडे कॅपिटल पनिशमेंट प्रत्येक गुन्ह्याला दिली जात नाही. कॅपिटल म्हणजे फाशीची शिक्षा प्रत्येक गुन्ह्याला दिली जात नाही. म्हणजे आपल्याकडे कित्येक रोज मर्डर होतात पण सगळ्यांना फाशीची शिक्षा दिली जात नाही. कारण का तर त्याच्या मागचा हेतू आणि करण्याची पद्धती ह्या दोन्ही गोष्टीचा विचार केला जातो. याच्यामध्ये हेतू तर सरळ सरळ बलात्कार करणे आणि पुरावा नष्ट करणे हा आहे. परंतु जी मुलगी आहे ती खूप इनोसंट आहे, तिला बोलता येत नाही, अगदीच लहान आहे आणि आजोबाच्या वयाच्या माणसाला विश्वास ठेवून त्याच्याबरोबर गेलेली आहे. त्या माणसाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आणि अशा वेळेला ही दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे म्हणून त्याला फाशीचीच शिक्षा देणं गरजेचं आहे. या कन्क्लुजनला न्यायालय गेलेलं असावं. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षेचीच म्हणजे फाशीची शिक्षा होईल असं तरी मला प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याप्रमाणे न्यायालय फाशीची शिक्षा देण्याच्या कन्क्लुजन पर्यंत गेलं असावं असं म्हणण्यासाठी आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट अशी आता न्यायालयातून अपडेट समोर आली आहे. न्यायालयानं बशीर अली केसचा उल्लेख केला आणि बशीर अली केसमध्ये पण अशी घटना घडली होती. काही घटना वाचून दाखवल्या आणि त्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. न्यायालयाने हे न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हटलेल्या वाक्याला आणखी दुजोरा मिळतो. चटर्जी नावाची एक केस होती, आपण ते सर्च करू शकतात. धनंजय चटर्जी, मला वाटतं भारतात कसाब वगैरे जे अतिरेकी सोडून जी एक भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा दिलेली आहे कदाचित धनंजय म्हणजे अंमल केलेली आहे ते कदाचित धनंजय चटर्जी हा शेवटचा आरोपी असेल ज्याला फाशी अंमल केलेली आहे. त्याची पण अशा प्रकारचीच केस होती आणि सुप्रीम कोर्टनी किंवा हायकोर्टनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की फाशीची शिक्षा कुठल्या गुन्ह्यामध्ये द्यायला हवी. सरसकट फाशीची शिक्षा देता येत नाही आणि ते देणं योग्य आहे. त्यामुळे सर या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यानं महाराष्ट्र हादरला होता त्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा होते का मग जन्मठेप सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद महेश भोसले सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.